यंदा फाईट आहे. साहेबांनी 10 गोटे आणलेत हवाल्याचे. आता सुट्टी नाही. समोर कोण बी असो, येणार तर साहेबच. निवडणूक हा एक प्रकारचा खेळच असतो. यात असतं वरचं वातावरण. या वातावरणात तुम्हाला टीव्हीवर विकास कामावर भांडणारे सामाजिक कार्यकर्ते दिसतील. आरोग्य, वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत गरजांवर किती काम झालं याचे आकडे दिसतील. सभागृहात नेत्यांनी किती प्रश्न मांडले तेही दिसेल. पण खरं सांगायचं तर यापैकी काहीच मुद्द्यांवर लोक मतदान करतात. पण लोक जास्त करून मतदान करतात ते हवेला. कोणाची हवा किती आहे हा सगळ्यात मोठा निकष असतो. आणि ही हवा तयार होण्यामागे अनेक घटक असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हवाला जे पैसे येतात त्यावर मतदान फिरवलं जातं हे सगळ्यांना माहिती. निवडणूक आयोगापासून ते ईडी पर्यंत सगळ्यांचे हात मोठे असतात. पण हवाला मार्केट इतकं सोपं नसतं. मग हवाला काय विषय, तो निवडणुकीच्या काळात कसा वापरला जातो आणि तो संबंधित माणसापर्यंत हवाल्याचा पैसा कसा पोहोचवला जातो, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या रापचिक व्हिडिओमध्ये. हवाला मार्फत पैशाचा व्यवहार करणं खरं तर खूप सोपं असतं. पण ज्यांना सिस्टमचं काही ज्ञान नसतं त्यांना सोप्या गोष्टी अवघड वाटतात. म्हणून एक उदाहरण घेऊन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. समजा रमेश पुण्यातला आहे आणि सुरेश मुंबईतला आहे. रमेशला 50 लाख रुपयाची गरज आहे म्हणून तो सुरेशला फोन करतो. सुरेशकडे 50 लाख रुपये आहेत पण ते कॅश मध्ये काळा पैसा जो हिशोबाबाहेरचा आहे. हे पैसे बँकेत टाकले तर चौकशी होऊ शकते. पण रमेशला तर पैसे पाठवायचे. अशा वेळेस सुरेश काय करतो, मुंबईच्या हवाला एजंटकडे जातो आणि सांगतो की पुण्याला पैसे पाठवायचे. मग मुंबईचा एजंट पुण्याच्या एजंटला फोन करतो आणि विचारतो 50 लाख रुपये उपलब्ध आहेत का. बहुतेक वेळा हवाला एजंटकडे मोठ्या प्रमाणात कॅश असतेच. मग मुंबईचा एजंट सुरेशकडून 50 लाख रुपये घेतो आणि त्याला एक पासवर्ड देतो. हा पासवर्ड एखादा नंबर असतो किंवा एखादं नाव असतं. मग सुरेश काय करतो, हा पासवर्ड फोनवरून रमेशला सांगतो. त्यानंतर सुरू होतं रमेशचं काम. रमेश जातो पुण्याच्या हवाला एजंटकडे, त्याला पासवर्ड सांगतो आणि एजंट लगेच 50 लाख रुपये देऊन टाकतो. यात थोडं कमिशन कापलं जातं. कमिशन ठरतं रकमेवर. रक्कम मोठी असेल तर 1% कमी किमतीत होतं. मुंबईहून पुण्याला 5 मिनिटात पैसे मिळतात आणि हेच व्यवहार पुणे मुंबई पुरते मर्यादित नसून पूर्ण जगभरात होतात. अगदी अमेरिका आधी दुबई पर्यंत 5-10 मिनिटात पैसे पोहोचतात. आता तुम्हाला प्रश्न आला असेल की मुंबईच्या एजंटने पुण्याच्या हवाला एजंटला पैसे दिले पण कॅशची ट्रान्सफर झालीच नाही तर काय. याचं उत्तर खूप सोपं आहे. असा उलट व्यवहार मुंबई टू पुणे देखील होत असतो. दर मिनिटाला अशा प्रकारचे व्यवहार होत असतात. दर 8-10 दिवसांनी कोणाकडे किती शिल्लक आहे याचा अंदाज घेतला जातो आणि गरज भासली तर प्रत्यक्ष पैसे ट्रान्सफर करून हिशोब जुळवला जातो. आता हे व्यवहार किती रकमेचे होतात याबद्दल विचारला असता आम्ही आमच्या एका मित्राला फोन लावला. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर काही माहिती सांगितली. तो म्हणाला की काही लोक किमान 10 लाखापासून व्यवहार करतात. त्यापेक्षा कमी रक्कम असेल तर तुमच्याकडे तुच्छ नजरेने पाहिलं जातं. जास्तीत जास्त किती रक्कम पाठवली जाते असे त्याला विचारल्यावर तर तो हसून म्हणाला, बाई तुझी अवकात किती ते सांग, 10 कोटी, 50 कोटी की 100 कोटी. थोडक्यात सांगायचं झालं तर हवाला व्यवहाराला रकमेची कोणतीच मर्यादा नाही. आता हे व्यवहार कोण करतं, तर रोजच्या जीवनातला मटका व्यापारी, 2 नंबरचे धंदे करणारे, जीएसटी टाळण्यासाठी सगळे व्यवहार रोखीत करणारे व्यापारी, मार्केट यार्ड मधील लोक, यापैकी बऱ्यापैकी लोक हवालाच वापरतात. कच्ची बिलं काढली जातात, जास्त कॅश येते आणि ती पाठवण्यासाठी हवाला सर्वात सोयीचा मार्ग मानला जातो. आता प्रश्न पडतो, राजकारणी यात असतात का. अरे भाई, राजकारणी कुठं नसतात. तत्र यत्र सर्वत्र सगळीकडे राजकारणी असतात. त्यांचाही काळा पैसा याच मार्गाने फिरतो. निवडणुकीच्या काळात असे व्यवहार प्रचंड वेगाने वाढतात. हवाला मार्केटची व्याप्ती इतकी मोठी आहे की जिथं लाईट जात नाही तिथेही हवाला मार्केट पोहोचतो. गावोगावी दुकान असतं, कधी केस काबाचं दुकान तर कधी ऑनलाईन ट्रेडिंगचं ऑफिस. रेग्युलर कस्टमर येतात, संशय येत नाही आणि अशा ठिकाणावरून हवाला मार्केट चालतं. मग इतकं मोठं मार्केट असूनही पोलीस का काय करत नाही असा प्रश्न पडतो. पोलिस कारवाई करतात पण हे हवाला मार्केट एवढं मोठं आहे की एकूण व्यवहाराच्या तुलनेत केवळ 0.1% कमी भागावर कारवाई होते. संपूर्ण देशभरात जरी धाडी टाकल्या तरी याचा वाटा नगण्यच असतोय. आता कित्येक जणांना प्रश्न पडला असेल, हवाला मार्फत पैसे कोण पाठवू शकतं.
तर साधं सोपं उत्तर आहे तर कोणीही. एजंटचं नाव माहिती असेल तर तुम्हीही पैसे पाठवू शकता. तुम्हाला कोणी पाठवलं, तुम्ही कुठून आलात, असे फालतू प्रश्न विचारायला त्यांना वेळ नसतो. ते पैसे घेतात, पासवर्ड देतात. पसारा मांडण्यात त्यांना कधीच रस नसतो. हे व्यवहार सुरक्षित आहे का? तर हा सगळा खेळ फक्त शब्दावर आणि विश्वासावर चालतो. कोट्यवधीचे व्यवहार करणारे लोक केवळ शब्दाच्या आधारे व्यवहार करतात. हवाला या शब्दाचा अर्थ संदर्भ किंवा विश्वास असा असतो. मित्र म्हणाला, एक वेळ बँकेचे ट्रान्झॅक्शन फेल जाईल, पण हवाला कधीच फेल जात नाही. इतक्या वर्षात एकही व्यवहार फेल गेलेला नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे व्यवहार करावेत का? जे बेकायदेशीर त्यापासून चांगल्या माणसांनी लांब राहिलेलंच बरं. 4 पैसे टॅक्स मध्ये गेले तर सरकारलाही देशासाठी काहीतरी करायला परवडेल, नाहीतर युद्ध कसं लढणार? म्हणून आपण आपल्या शांतपणे कायदेशीर मार्गाने बँकेचे व्यवहार करावेत. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्ही कोणता हवाल्याचा किस्सा ऐकलाय का? ऐकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.